मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते की सर, मी जो तुमच्यासाठी टी शर्ट निवडला होता तो तुम्ही घातला, मग तुम्हाला जो ड्रेस आवडतो तो मी घातला, मी कशी दिसतीये? अर्जुन हा तिच्याकडे दुर्लक्ष करतो. तर आता अर्जुन काहीच बोलत नाही हे पाहून सायली आरशात पाहते. तर अर्जुन हा तिच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागतो. सायलीला वाटतं की अर्जुन माझ्यावरचा राग विसरतोय म्हणूनच ती हसते. तर अर्जुन तिच्याकडे दुर्लक्ष करत मोबाईलमध्ये पाहतो. तर सायली पुन्हा त्याचा राग घालवण्याचा प्रयत्न करते. त्याला म्हणते, सर अहो, आज मी तुमच्यासाठी नाश्ता बनवला होता, तो कसा झाला होता? अर्जुन म्हणतो, ओके ओके. सायली म्हणते, फक्त ओके? अहो, तुमचा राग जाण्यासाठी मी एवढा नाश्ता केला होता. आणि ते म्हणतात ना, माणसाचं मन प्रसन्न करण्यासाठी मार्ग त्याच्या पोटातून जातो. म्हणूनच मला ते सुचलं, पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला. अहो, तुमचा राग जाण्यासाठी मी तुम्हाला रोज गार्लिक ब्रेड खायला देऊ का? अहो, मन प्रसन्न होण्याऐवजी तुमचं पोट बिघडेल ना, असं म्हणून ती आता हसू लागते. तर अर्जुन तिच्याकडे पाहत राहतो. आता अर्जुन काहीच बोलत नसतो ते पाहून त्याच्या हातात असणारा मोबाईल सायली घेते आणि म्हणते, सर प्लीज आत्ता तरी राग सोडा ना. अहो, तुमची खोटी बायको जरी असले ना, तरीही आजपर्यंत मी तुमच्याकडे खोटा दागिना सुद्धा मागितला नाही, मग तुम्ही एवढं माझ्यावर का चिडताय? तरीही अर्जुन तोंडातून शब्द काढत नाही ते पाहून सायली कान पकडते आणि उठाबशा काढते. तर आता उठाबशा काढत असताना ती पोट दुखण्याची ऍक्टिंग करते. तेव्हा अर्जुन हा खूपच घाबरतो आणि तिला पटकन बेडवर बसवतो. तो म्हणतो, खूप दुखतंय का? मी अगोदर मम्माला बोलवतो. तेव्हा ती म्हणते, नको सर, काही गरज नाही, असं म्हणून ती खूप हसू लागते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे रागात पाहत विचारतो, काय झालं हसायला? तुम्हाला पेन नाही होत का? त्यावरती सायली म्हणते, नाही. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही ॲक्टिंग करत होता का? ती म्हणते की सर प्लीज आता तरी राग सोडा ना माझ्यावरचा. तेव्हा अर्जुन आता हसतच राहतो, तिच्याजवळ बसतो आणि म्हणतो, तुम्ही तर खरोखर खूप छान ॲक्टिंग केलीत. तेव्हा सायली म्हणते, माफ करा मला, मी असं पुन्हा कधीही बोलणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, अहो तुमचं सोडा, पण इथे तुमचं पोट दुखतं या विचाराने माझा जीव गेला असता. तेव्हा आता सायली त्याच्याकडे पाहतच राहते. अर्जुन म्हणतो की सॉरी, मला असं म्हणायचं नव्हतं. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही सॉरी का म्हणताय? अहो, मलाच भीती वाटते. तेव्हा अर्जुन विचारतो, काय झालं? सायली म्हणते की मला एक वचन द्या, तुम्ही कुणाला अगोदर सांगणार नाही, ह्या गोष्टीवरून कुणाला बोलणार सुद्धा नाही. तेव्हा अर्जुन तिला वचन देतो. तर आता पूर्णाजी जे काही म्हणाली होती ते सगळं काही सायली ही अर्जुनला सांगते. म्हणजेच सायलीमुळे अर्जुनने अनाथाश्रमाची ती केस घेतली. मग जे दुश्मन आहेत त्यांनी अगोदर अर्जुनला किडनॅप केलं, मग नंतर तुझ्यावर जीवघेणा हल्ला झाला, म्हणजे सायलीमुळे अर्जुनचा जीव धोक्यात आहे. तर आता दुसरीकडे अण्णा हे साक्षीला म्हणतात, तू काय एवढं टेन्शन घेते? विक्याने कधीच ह्या गुंडांना बाहेर पाठवला आहे. आणि कोण आहे हा जिब्रा? तोंडाला ते फडकं बांधलेला, डोळ्याला तो गॉगल लावलेला, हा कुणाला कधीही सापडणार नाही. ते मस्तपैकी तिकडे बाहेरगावी जीवन जगत आहेत. आता किती मारले होते? 8 मारले होते, त्यापैकी अजून 2 राहिले आहेत, असं म्हणून आता अण्णा हे त्या फोटोवर पाय ठेवतात. तर साक्षी खूप रागात त्यांच्याकडे पाहते. तर दुसरीकडे सायली आता खूप टेन्शनमध्ये असते. ती अर्जुनला म्हणते, सर माझ्यामुळे तुम्हाला काहीही व्हायला नकोय, नाहीतर मी स्वतःला कधीही आयुष्यात माफ करू शकत नाही, असं म्हणून आता ती रडू लागते. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की मिसेस सायली रिलॅक्स, अहो काहीही होणार नाही आणि तुमच्यामुळे तर कधीच काही नाही, असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो. सायली ही त्याच्याकडे पाहते. तिच्याकडे पाहत आता भान हरपून गेलेला असतो. तर काही वेळाने तो भानावर येतो आणि म्हणतो, आजीला माहीत आहे मी फक्त क्राईम केसेस हँडल करतो, त्यामुळे माझ्यावर कुणी कधीही अटॅक करू शकतं. जेव्हा या हल्लेखोराला मी शोधून काढेन ना, तेव्हाच गप्प बसेन, हा माझा शब्द आहे. तेव्हा अर्जुन आणि सायलीने एकमेकांचे हात पकडलेले असतात. तेव्हा आता सायलीला समजतं की मी अर्जुनचा हात खूप घट्ट पकडलाय, म्हणून ती हळूहळू तो हात सोडवून घेते. तर अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. नंतर तो म्हणतो की मला आज खूप काम आहे. तर सायली म्हणते, तोपर्यंत मी कपडे मशीनला लावते, तुम्ही अगोदर ही कॉफी पिऊन घ्या. तेव्हा अर्जुन ठीक आहे असं म्हणतो. सायली आता बाथरूममध्ये जाते, लगेच कपडे मशीनला लावत असते, परंतु अचानक त्या नळामधून खूप पाणी येऊ लागतं. सायली खूपच गडबडते, ती खूप जोरात ओरडते की सर पटकन या आतमध्ये. तेव्हा अर्जुन हा खूपच घाबरतो आणि लगेच आतमध्ये जातो. तेव्हा तो म्हणतो की काय झालं, मला हार्ट अटॅक आला असता. तर आता सायली म्हणते की हो, हे पाणी पहा ना कसं माझ्या अंगावर उडतंय. आता सायलीच्या अंगावर ते सगळं पाणी पडत असतं. तर
सायली पूर्णपणे भिजून गेलेली असते. तर अर्जुन हा खूप प्रेमाने तिच्याकडे पाहतच राहतो. सायली त्याला म्हणत असते की सर प्लीज नळ बंद करा. अर्जुन हा ऐकतच नाही. तर सारखा एकटक तिच्याकडे पाहत राहतो, कारण सायली पूर्णपणे भिजलेली असते. तेव्हा ती जोरात ओरडते, सर या ना प्लीज. तेव्हा अर्जुन अगदी तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो आणि पुढे हात घेत तो पाईप त्याच्या हातात घेतो. तोही स्वतः तिच्याबरोबर भिजतो. आता ते दोघेही ओलीचिंब झालेले असतात. अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो. मग नंतर सायली म्हणते, अहो नळ बंद करा. तेव्हा अर्जुन लगेच नळ बंद करतो. तर आता सायली म्हणते, मला चेंज करायला हवं. अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही बाहेर चेंज करा. तेव्हा सायली आता बाहेर जायला निघते आणि बाहेरून लॉक करून घेते. अर्जुन आतमध्ये थंडीने कुडकुडत बसलेला असतो. तो म्हणतो, पटकन आवरा, कारण मलाही चेंज करायचे, आज खूप काम आहे. सायली आता बाहेर आल्याबरोबर जेव्हा कडी लावते तेव्हा अस्मिता तिच्याकडे पाहतच राहते. अर्जुन आता मोठ्याने म्हणतो की मिसेस सायली, आवरलं का तुमचं, झालं का चेंज करून, मलाही चेंज करायचंय. तर समोर आता अस्मिताला पाहून जरा सायली घाबरलेलीच असते. तेव्हा ती पटकन दार उघडते. अर्जुन म्हणतो, झालं पण चेंज करून इतक्यात, अहो तुम्ही कपडे का नाही चेंज केली. तेव्हा आता सायली खुणावून सांगते की अस्मिता ताई. तेव्हा अर्जुन लगेच सायलीच्या गळ्यात हात टाकतो आणि म्हणतो, अस्मिता ताई अगं इथे काय काम होतं ह्यावेळी. तेव्हा ती म्हणते की तिने बाहेरून दार लावून घेतलं होतं आणि तू आतमध्ये होतास, नक्की काय चाललं होतं तुमचं. तेव्हा नवरा बायकोमधील रोमांस सगळा तुला सांगायचा का आता, असं अर्जुन लाडात येत म्हणतो. आणि सायलीवरचं प्रेम व्यक्त करत तो खूप काही तिला बोलतो आणि लाजवतोच. तेव्हा ती म्हणते, तुम्ही दोघांनी ना लाजाच सोडून दिल्या आहेत. तर आता अस्मिता म्हणते, तू मिसेस सायली का म्हणत होता. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, मी जास्त प्रेमात आल्यानंतर असंच म्हणतो मिसेस सायली. अस्मिता सारखी सारखी विचारते, पण बाहेरून हिने लॉक का करून घेतलं होतं. तेव्हा माझी बायको थोडी चिडली होती. मग ती मला म्हणाली की मी तुम्हाला आता लॉकच करून ठेवते. पण ती खोटं खोटं माझ्यावर चिडली होती. पण त्या अगोदरच आम्ही दोघांनी खूप भिजून घेतलं होतं, हो ना बायको. तेव्हा सायली आता त्याच्या पोटाला चिमटा काढते. आता अस्मिता म्हणते, पुरे झालं हा, पूर्ण आजी म्हणते ते काही खोटं नाही, तुम्ही दोघांनी लाजच सोडल्यात. तेव्हा नवरा बायकोच्या रोमांसमध्ये कसली लाज आली असं आता अर्जुन विचारतो. तर आता अर्जुन विचारतो, तुझं काय काम होतं ते अगोदर सांग. तेव्हा ती म्हणते, तुमच्या ह्या मूर्खपणामुळे माझं काय काम होतं ते मी विसरून गेले. अर्जुन म्हणतो, हे बघ, तुला अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर इन डिटेल मी देतो, नक्की आतमध्ये काय काय झालं. असा आतमध्ये गेलो आणि माझ्या बायकोला असं अलगद उचलून घेतलं. तेव्हा ती म्हणते, गप्प बस, पुढे काहीही बोलू नको. अर्जुन म्हणतो, मग बाय. तेव्हा अस्मिता आता रागातच तेथून जाते. सायली लगेच दार बंद करून घेते आणि खूप रागात अर्जुनला म्हणते की हो, तुम्हाला काही कळतं की नाही, सत्य काय आहे ते सांगायचं ना, असं किती तुम्ही ओढून ताणून काहीतरी सांगणार आहात. तेव्हा अर्जुनला समजतं अस्मिता तेथे उभी राहून सगळं ऐकते. तेव्हा तो सायलीचं तोंड दाबतो आणि म्हणतो की जरा गप्प बसा, अस्मिता हे सगळं ऐकतीये. तेव्हा आता सायली सॉरी म्हणते आणि अर्जुनला बाथरूममध्ये जायला सांगते आणि स्वतः कपडे चेंज करते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये इन्स्पेक्टर साहेब घरी येतात आणि म्हणतात, हा प्रोफेशनमुळे सायलीवर हा हल्ला झाला आहे. तेव्हा आता अर्जुनला खूप टेन्शन येतं. सायली, चैतन्य आणि अर्जुन हे तिघेही खूप टेन्शनमध्ये असतात. सायली म्हणते, तुम्ही काळजी करू नका सर, अहो फक्त 5च महिने आपलं रिलेशन आहे, त्यानंतर मी माझ्या घरी आणि तुम्ही तुमच्या, आणि मग आपल्या दोघांचा तसाही काही संबंध येणार नाही. तेव्हा अर्जुन आता सायलीच्या या बोलण्यामुळे खूप दुखावला जातो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.